नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. धरा श्रीधरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परा सागराते, सरा विसरा त्या भरा दुर्भराते, करानी करा त्या खरा मत्सराते. या श्लोकात समर्थांचे एक कवी म्हणून असलेले रचना कौशल्य आपल्या लक्षात येते. प्रत्येक चरणामध्ये त्यांनी रचा अनुप्रास साधलेला आहे. इतकेच नाही तर दुसरा, 5वा, 6वा, 8वा, 11वा व 12वा ही अक्षरे तीच आहेत. हे काव्य रचनेतील दुर्मिळ असे कौशल्य आहे. हे सर्व 205 मनाचे श्लोक समर्थांनी एका रात्रीत लिहिलेले किंवा सांगितलेले आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे त्यांचे रचना कौशल्य कसे उत्तम दर्जाचे आहे हे आपल्याला कळू शकते. या श्लोकाचा अर्थ समजून घेण्यासाठी अगोदर 3ऱ्या आणि 4थ्या चरणाचा अर्थ पाहिला पाहिजे. समर्थ म्हणतात, सरा विसरा त्या भरा दुर्भराते. पोट भरण्याचे कार्य जरा बाजूला ठेवा, थोडा वेळ विसरून जा. याचा अर्थ असा की प्रत्येक माणसाला आपल्या पोटाची चिंता असते. आपले पोट भरावे यासाठी सारी प्रापंचिक माणसे धडपड करीत असतात. परंतु प्रत्यक्षात कोणाचेच पोट भरल्याचे कधी दिसत नाही. कारण जरा वेळ ते भरले तरी पुन्हा रिकामे होते. म्हणून समर्थांनी दुर्भर असा शब्द वापरला आहे. म्हणजे भरण्यास कठीण किंवा अशक्य असा अनुभव आपल्याला रोजच येतो. मोठमोठी श्रीमंत माणसे सुद्धा म्हणतात, काय करणार बाबा, पोटासाठी केले पाहिजे ना. यांचे पोट नेमके किती मोठे असते याचे आपल्याला नवल वाटते. थोडक्यात म्हणजे यांची हाव कधी संपतच नाही. ही सुद्धा एक प्रकारची वासनाच आहे. म्हणून समर्थ म्हणतात की या पोट भरण्याला सरा म्हणजेच थोडेसे विसरा. म्हणजेच याचा अर्थ असा की ऐहिक सुखासाठी चाललेली ही धडपड थोडी तरी थांबवा. प्रापंचिक माणसाची धडपड बऱ्याचदा मत्सरापोटी चाललेली असते. ईर्ष्या किंवा हेवा त्याला अधिकाधिक धडपड करण्यास प्रवृत्त करीत असतो. त्यामुळे समर्थ म्हणतात की या दुष्ट अशा मत्सराला तुम्ही नष्ट करा. आपल्या शेजारच्याने, नातेवाईकाने किंवा बरोबरीच्या सहकार्याने खूप काही मिळवले असेल तर आपल्यालाही त्याचा मत्सर वाटतो व आपण पुन्हा पुन्हा पोट भरण्याच्या नावाखाली धडपडतो. आपला सगळा वेळ ऐहिक सुखाच्या प्राप्तीसाठी खर्ची पडतो. परंतु जर मत्सरच नसेल तर माणूस आपल्या पोटापुरते म्हणजेच जरुरीपुरते मिळवेल. एवढे सांगून समर्थ पुढे सांगतात की साक्षात लक्ष्मीचा पती असलेल्या तसेच प्रत्यक्ष महादेवाच्या अंतरात वसणारा परमेश्वराला हृदयात कायम ठेवावे. म्हणजेच भगवंताची ध्यानी मनी चित्ती आराधना करावी. हे सर्व म्हणजे प्रापंचिक धडपड विसरायची, मत्सरावर विजय मिळवायचा व हृदयात भगवंत ठेवायचा. एवढे केले म्हणजे तरा दुस्तरा त्या परा सागराते. संसार रूपी जो सागर आहे व जो पार करण्यास अवघड आहे असा सागर तो प्रापंचिक माणूस देखील तरून जाईल असा विश्वास समर्थांनी आपल्याला दिला आहे. यासाठी प्रत्येकाने अंतःकरणापासून भगवंताची भक्ती केली तर भवसागरातून तो आपल्याला निश्चित तारून नेईल असा दिलासा या श्लोकातून समर्थांनी दिला आहे. जय जय रघुवीर समर्थ.